चला आपण त्रिवार ओंकारांनी आजच्या व्याख्यानाची सुरुवात करूया. सर्वांनी डोळे बंद करायचे आहेत. मिटलेल्या डोळ्यांनी भरपूर छाती भरून श्वास घ्यायचा आहे. आपल्या क्षमतेप्रमाणे दीर्घ प्रणव उच्चार. ओम शांति शांति शांति. ओम शांति शांति शांति. मिटलेल्या डोळ्यांनी शांतीची अनुभूती. मन एकाग्र स्थिर हळूवार डोळे उघडूया. हरिओम. माझं चित्र दिसते काय व्यवस्थित? दिसतंय ना? बर ठीक आहे, चालू करूया. चालू करायला हरकत नाही. ठीक आहे, चालू करूया. सर्वांनी व्हिडिओ बंद करायचे आहेत. म्यूट करा सर्वांनी, काहींचे आवाज येत आहेत. आजचा आपला भारतीय दर्शनशास्त्र भाग 1 ह्या विषयाचं शेवटचं व्याख्यान आहे. आणि आजच्या व्याख्यानाने आपल्या या व्याख्यानाची जी माला चालू होती त्याचा सांगता आज होणार आहे. आजचा विषय जो आहे तो कर्मावर आधारित आहे. कर्माचे नियम, कर्माचे वैश्विक पातळीवरील सिद्धांत, त्याचप्रमाणे पुनर्जन्म, कर्माचे प्रकार, प्रयत्नाला किती महत्व आहे, आणि शेवटी कर्मबंधनातून मुक्ती आणि मोक्ष, ह्या विषयावर आपण थोडीशी चर्चा म्हणा किंवा थोडंसं श्रवण आपण करणार आहोत. आता आपल्याला माहिती आहे की भारतीय दर्शनामध्ये मग चार्वाक वगळता अन्य दर्शनामध्ये कर्माचा सिद्धांत किंवा कर्माचा जो वैश्विक नियम आहे तो खूप सुंदररित्या मांडलेला आहे. चार्वाकांनी कर्माबद्दल थोडस विरोधाभास त्यांचा आहे. सर्व दर्शन किंवा भारतीय दर्शनामधली जे षट दर्शन किंवा अन्य दर्शन आहेत त्यामध्ये कर्माबद्दल खूप छान सांगितलेलं आहे. पण चार्वाक दर्शनामध्ये काय म्हणतात की चांगले कर्म आणि त्याचं चांगलं फळ किंवा वाईट कर्म आणि वाईट फळ याचा एकमेकाचा काही संबंध नाही असं चार्वाक म्हणतंय. पण अन्य दर्शन काय म्हणतात की पुण्यकर्म केलं की चांगलं फळ मिळतं आणि पाप कर्म केलं की वाईट फळ मिळतं. असाच सर्व दर्शनांचा चार्वाक व्यतिरिक्त त्यांनी त्याचं समर्थन केलेलं आहे. आता कर्म शब्द आपल्या सर्वांना माहिती आहे. कर्म म्हणजे आपण कार्य म्हणतो किंवा काम असं सुद्धा आपण समानार्थी शब्द वापरतो. आता आपला भारतीय तत्वज्ञानामध्ये किंवा आपल्या भारतीय परंपरेमध्ये सर्वात महत्वाचा आपल्या सर्वांना माहीत असलेला ग्रंथ म्हणजे भगवद्गीता, जे आपल्या सर्वांचे जीवनाचं सार सांगते. त्या भगवद्गीतेमध्ये कर्माचा सिद्धांत किंवा कर्माचा नियम जो आहे अतिशय सुंदररित्या त्यांनी सांगितलेला आहे. त्यांनी 2ऱ्या अध्यायामध्ये, ज्याला आपण सांख्ययोग म्हणतो, त्यालाच ज्ञानयोग असं म्हटलेलं आहे. त्यांनी कर्माचं
जे फळ आहे म्हणजे निष्काम कर्म म्हणजे काय हे सांगताना अतिशय सुंदर, प्रसिद्ध, गाजलेला आणि महत्वाचा जो प्रसिद्ध श्लोक आहे, आपल्या सर्वांना परिचित आहे. त्या श्लोकामध्ये त्यांनी कर्म म्हणजे काय नेमकं आणि निष्काम कर्म म्हणजे त्याची व्याख्या किंवा परिभाषा त्यांनी सांगितलेली आहे. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुः मा ते संगोस्त कर्मणी. त्याचा अर्थ आपल्याला थोडक्यात माहिती आहे. जे आपण कर्म करतो ते कर्म करताना आपण कोणत्याही फलाची अपेक्षा ठेवायची नाहीये आणि जे कर्म करतो ते न कर्म करण्याकडे आपण लक्ष द्यायचे आणि कर्माचा जो हेतू आहे तो हेतू लक्ष ठेवून आपण निस्वार्थ भावने कर्म करायचं आहे असं ते म्हणजे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की कर्मामध्ये आपली काहीतरी अपेक्षा असते आणि कर्मामधून यश प्राप्त झालं नाही तर मग आपल्याला दुःख होतं. म्हणजे कर्म अपेक्षा पूर्ती झाली की सुख प्राप्ती आणि अपेक्षा भंग झाला की दुःख. म्हणून आपण अपेक्षाच काही नाही ठेवली तर सुख दुःखाचा प्रश्नच येत नाही. आता आपण हे जे कर्म जे आहे हे कर्म कोण करतं तर अध्यात्मामध्ये असं म्हणलंय की न करता सुद्धा तो कर्म तोच करतो. त्याला आत्मा हाच खरा कर्माचा कर्ता आहे. तोच त्या कर्माला जाणतो आणि तोच ते कर्म सगळं जे भोगतो तोच भोगतो आणि त्याच्यातून तो इतर गोष्टींची सेवा करून शेवटी तो मुक्तीदाता तोच आहे, मोक्षदाता हा आत्माच आहे. आता आपल्याला आत्मा माहिती आहे आणि सर्व जे कर्माचं मूळ जे गर्भित आहे ते सर्व चित्तामध्येच असतं. आता चित्त आपल्याला माहिती आहे की आत्म्याच्या आधीचं जे म्हणजे आपण सूक्ष्म प्रकृती म्हणतो त्याला चित्त असं म्हणलेलं आहे. चित्त म्हणजेच मनापलीकडचं मन, सूक्ष्म मन म्हणा, त्यालाच सूक्ष्मातिसूक्ष्म मन असं जसं म्हटलं तरी चालेल, त्याला चित्त असं म्हटलंय. मग कर्माचं जे सर्व मूळ बीज आहे ते जे बीज आहे ते चित्तामध्ये असतं. चित्त म्हणजे काय थोडक्यात एक प्रकारचा एक पडदा म्हणा किंवा चित्र म्हणा, एक आपल्या सूक्ष्म शरीरामध्ये एक प्रकारचं चित्र असतं किंवा एक प्रतिमा असते आणि त्यावर सर्व काही उमटलेलं असतं. त्या ज्या चित्ताच्या मुख्य जे भाग आहेत त्यामध्ये स्मृती आहे, वासना आहे आणि संस्कार हे सुप्त अवस्थेमध्ये चित्तामध्ये सर्व म्हणजे स्मृतीचं, वासनेचं आणि संस्कारांचं सर्व जे साकल्य आहे त्याला चित्त असं म्हटलंय. आणि चित्ताची जी आणखीन एक परिभाषा म्हणायला हरकत नाही की मनात उमटणारे जे विचारांचे तरंग आहेत त्याला आपण वृत्ती म्हणतो आणि त्या सगळ्या चित्तामध्ये संचलित किंवा साठवलेल्या असतात. आता हे चित्ताला थोडक्यात काय की आपण स्टोर रूम म्हणतो किंवा सर्व गोष्टींचं जे स्टोरेज केलेलं असतं म्हणजे आपल्या कर्माचं म्हणा किंवा अन्य गोष्टींचं, सर्व गोष्टींचं जे संकलन केलं असतं आणि एकत्रित केलेलं असतं त्याला स्टोरेज हाऊस ज्याला आपण म्हणतो किंवा स्टोरेज म्हणतो ज्याला आपण, त्यालाच चित्त असं म्हणायला काही आपल्या व्यवहारी भाषेत म्हणायला हरकत नाही. आता कोणतंही आपण कर्म केलं तर त्या कर्माचे जे म्हणजे परिणाम आहेत ते चित्तामध्ये साठवले जातात. आता कर्म जे आहे ना हे कर्म हे 3 स्तरावर केलं जातं. मुख्यत्वे करून कर्म जे आहे ते 3 स्तरावर केलं जातं. त्यामध्ये शारीरिक कर्म आहे, शाब्दिक कर्म आहे आणि मानसिक कर्म. म्हणजे थोडक्यात काय काया आणि वाचा आणि मन याच्या माध्यमातून आपण कर्म करतो आणि त्या कर्मातून काही क्रिया घडते. त्या क्रियेतून प्रतिक्रिया घडतात किंवा काही वेळा प्रतिसाद पण होतो आणि त्याच्यानंतर त्याचे परिणाम म्हणून सुखदुःखाचा आपण अनुभव घेतो. काही वेळेला काय होतं कर्मातून आपल्याला दुःखकारक गोष्टी किंवा फायद्याच्या गोष्टी किंवा आनंद निर्माण होतो आणि काही वेळेला दुःखकारक किंवा नुकसान होतं किंवा वेदना देणाऱ्या काही गोष्टी आपल्याला कर्मातून उत्पन्न होतात. आता मुख्यत्वे करून दुःखाबद्दल आपण जर बोलायचं असेल आपण, कारण काय की सुख आपण तुकाराम म्हणतात की सुख पहा जवळे दुःख पर्वतावेळे. सर्व जीवन हे दुःखमयच आहे आणि सुखाचा क्षण हा खूप कमी असतो आणि दुःख जास्त असतं आणि जिथं सुखाचे क्षण असतात तिथं क्षणभर का होईना किंवा दुःखाची थोडी तरी झलक किंवा सावली असते. म्हणजे सर्व जीव जे आहेत हे दुःखाने भरलेले आहेत. म्हणजे दुःखाला जास्त इथं आता अध्यात्मामध्ये किंवा व्यावहारिक जीवनामध्ये आपण पाहतो की दुःख खूप डोंगराएवढं आहे दुःख आणि सुख मात्र काय जवळ एवढं असं म्हणतात. सुख दुःखे
सुखाला आणि दुःखाला दोघांना पण आपण वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपण पाहतो व्यवहारामध्ये. मग प्रामुख्याने दुःखाचे सांख्य दर्शनामध्ये, मुख्यत्वे करून सांख्य दर्शनामध्ये 3 प्रकार सांगितलेत. त्याला दुःखत्रय, दुःख त्रिविध दुःख असं म्हणतात किंवा 3 प्रकारचे दुःख, त्रिविध दुःख असं म्हणतात. त्यामध्ये 3 प्रकारचे दुःख आहेत. पहिलं आहे ते आध्यात्मिक. म्हणजे आध्यात्मिक म्हणजे आपण जो शब्द आध्यात्मिक व्यवहारामध्ये वापरतो, त्याला अनुषंगाने हा अध्यात्म शब्द नाही, आध्यात्मिक दुःख. आध्यात्मिक दुःख म्हणजे याच्यामध्ये सांगितलंय योग वशिष्ठामध्ये, वशिष्ठ ऋषींनी सांगितले की अध्यात्म दुःख हे 2 प्रकारचे असतात. एक म्हणजे शारीरिक दुःख आणि मानसिक दुःख. शारीरिक दुःखाला त्यांनी व्याधी म्हटलेलं आहे आणि मानसिक दुःखाला आधी म्हटलेलं आहे. म्हणजे आधी आणि व्याधीची संकल्पना योग वशिष्ठामध्ये सांगितलेली आहे. हे थोडक्यात हे दुःखच आहेत. आता शारीरिक दुःख म्हणजे आपल्या शरीरामध्ये काही व्याधी निर्माण होतात. आपले त्रिदोष आहेत, वात, पित्त, कफ किंवा अन्य काही विकार असतात. त्याच्या माध्यमातून आपल्याला वेदना होतात, दुःख निर्माण होतं. त्याला शारीरिक दुःख किंवा व्याधी असं म्हटलेलं आहे. दुसरं जे आहे ते मानसिक दुःख, त्यालाच आधी असा शब्द वापरलेला आहे. आता मानसिक दुःख म्हणजे काय नेमकं, की आपल्या काही चिंता असतात, भीती असते किंवा षडरिपूच्या माध्यमातून आपल्याला दुःख निर्माण होतं किंवा मनामध्ये काही ताणतणाव असतात, मनातल्या भावना असतात, कामवासना असतात. याच्या माध्यमातून ज्या मानसिक म्हणजे वेदना निर्माण होतात, त्याला मानसिक दुःख किंवा आदी असा सुद्धा शब्द वापरलेला आहे. मग हे सर्व प्रकारचे दुःख जे आहेत, हे दुःख आपण नेहमी अनुभवत असतो. आता पुन्हा ह्या आध्यात्मिक दुःखानंतर दुसरं जे दुःख सांगितले ते मध्ये आदी भौतिक दुःख. आदी भौतिक दुःख. आदी भौतिक दुःख म्हणजे काय, की जे आपल्या निसर्गामध्ये जे अन्य भूत म्हणजे आपण शब्द वापरतो तो भूत नव्हे, की अन्य प्राणी जे आहेत किंवा अन्य मानव आहेत किंवा आपल्यासारखे ज्या अन्य व्यक्ती आहेत किंवा अन्य कीटक, किंबहुना जे निसर्गामध्ये जे काही प्राणी आहेत, कीटक आहेत, ह्या सर्व गोष्टीपासून आपल्याला जे दुःख निर्माण होतं. आता सर्पदंश झाला किंवा किड्याने काहीतरी चावलं आपल्याला किंवा आता ढेकूण आणि पिसूनही आहेत, पण त्यांच्यापासून सुद्धा आपल्याला वेदना निर्माण होतात, दुःख निर्माण होतं. त्याला म्हणजे थोडक्यात भौतिक गोष्टीपासून किंवा म्हणजे हे मानवापासून किंवा प्राण्यापासून, किड्यापासून, आता वाघ, सिंह जे वन्य प्राणी आहेत, त्या वन्य प्राण्यांपासून जे काही आपल्यावर हिंसा झाली तर ते दुःख निर्माण होतं. त्याला आधी भौतिक दुःख असं म्हटलेलं आहे. त्यानंतरचं जे आहे ते म्हणजे आधी दैविक दुःख. आधी दैविक दुःख म्हणजे निसर्गामध्ये जे काही निसर्गाची म्हणजे निसर्गाचा जो समतोलपणा आहे तो बिघडल्यानंतर, म्हणजे निसर्गामध्ये ज्या काही आपत्ती निर्माण होतात त्यातून जे दुःख निर्माण होतं त्याला आधी दैविक दुःख असं म्हटलं. आता उदाहरणामध्ये वादळ होतं किंवा भूकंप होतो किंवा महापूर येतो, अतिवृष्टी होते, महापूर येतो. त्याचप्रमाणे आता उत्तर भारतामध्ये आपण पाहिलं तर काही ठिकाणी भूस्खलन होतं, हिमस्खलन होतं, सुनामी आपण पाहिलेली आहे. त्यानंतर नैसर्गिक रोग आपल्याला आला होता मध्ये 2020च्या दरम्यान, ज्याला आपण करोना म्हणतो. म्हणजे हे आपत्कालीन ज्या गोष्टी म्हणजे दुःखाला कारणीभूत होतात त्याला त्यांनी आधी दैविक दुःख असं सांख्य दर्शनामध्ये त्रिविध दुःखाचं वर्णन केलेलं आहे. आता तसं पाहायला गेलं तर हे दुःख म्हणजे सृष्टीमध्ये पण दुःख आहे, संपूर्ण विश्वामध्ये, जगामध्ये सर्वकडे दुःख पसरलेलंच आहे. सर्व जीव म्हणजे जगच दुःखमय असं म्हणायला काही हरकत नाही. मग आपण काय म्हणतो, की हे जे दुःख जे आहे हे आपल्या म्हणजे नियतीने म्हणा किंवा परमेश्वराने म्हणा किंवा ह्या देवांनी निर्माण केलेलं आहे. मग आपण काय म्हणतो, देव किती अन्यायी आहे, क्रूर आहे, निर्दयी आहे असं आपण म्हणतो. पण काही वेळा काही गोष्टी चांगल्या पण करतो, म्हणजे देव चांगल्या करतो, त्याला पण त्यावेळेला काय म्हणतो आपण, देव किती दयाळू आहे, तो परोपकारी आहे. म्हणजे निसर्गामध्ये चांगल्या गोष्टी म्हणजे फळं येतात, अन्य गोष्टी आपल्याला त्यापासून मिळतात, तो किती परोपकारी आहे असं आपण परमेश्वराला काही वेळा चांगलंही म्हणतो आणि काही वेळा आपण दोष देतो. पण थोडक्यात काय, हा जो दोष जो आहे तो त्याला परमेश्वर कारणीभूत नाहीये, तो मानवच कारणीभूत आहे. आता समजा निसर्गामध्ये काही बदल होतात, त्याला त्या बदलाला
मानवच कारणीभूत आहे. निसर्गाचा समतोल पूर्णपणे बिघडवतो तो माणूसच. झाडे तोडणे, आता प्राण्यांचं जे अन्न साखळी जी आहे, ती सुद्धा बऱ्याच वेळेला आता नष्ट होताना आपल्याला दिसते. म्हणजे थोडक्यात काय, की निसर्गामध्ये जे काही दुःख आहे, त्या दुःखाला सुद्धा मानवच कारणीभूत आहे. पण आपण अजाणतेपणाने आपण देवाचं नाव घेतो आणि देवाला आपण दोषी ठरवतो. आता ह्यामध्ये काय होतं, की प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्रपणे विकासाची संधी परमेश्वराने दिलेली आहे. प्रत्येकाला प्रत्येकाचं स्वातंत्र्य आहे. प्रत्येकाला विकास करण्याची, उत्क्रांती करण्याची, बुद्धीची क्षमता वाढवण्याची किंवा पुढे प्रगत मार्गाकडे जाण्याची संधी परमेश्वराने आपल्याला दिलेली आहे. पण आपण अ, तसं वागत नाही थोडक्यात. पण आपण जसे म्हणजे चांगले कर्म केले, तर आपल्याला चांगल्या संधी प्राप्त होणार आहेत. वाईट कर्म केले, तर आपल्याला त्याच्यातून दुःखच मिळणार आहे. म्हणजे थोडक्यात काय, आपण जसं कर्म करतो, तसे चांगल्या संधी मिळतात, चांगली प्रतिफळं मिळतात आणि वाईट कर्म केलं म्हणजे चांगलं कर्म केलं, तर चांगले फळ, वाईट कर्म केली, तर वाईट फळ. हा सगळा वैश्विक नियम आहे कर्माचा, असं म्हणायला काही हरकत नाही. आता बऱ्याच वेळेला काय होतं, असंही आहे, की ह्याच्या विरोधात पण कधी-कधी असं होतं. काही सद्गुणी व्यक्ती असते किंवा मनुष्य असतं सद्गुणी. ती व्यक्ती जी आहे ना, त्यांनी कधीच असं वाईट काम केलेलं नसतं. चांगलीच कर्म केली असतात. पण त्यांना सतत दुःख होत असतं, वेदना होत असतात आणि ते दुःखाच्या गर्कामध्येच म्हणजे ते वावरत असतात. मग हे कशामुळं होतं? तर हे जे आहेत त्याचं पूर्वजन्माचं कर्म किंवा भूतकाळामध्ये काही जरी कर्म केलेलं असेल त्यांनी, तर त्या कर्माचं फळ म्हणून त्यांना या जन्मामध्ये किंवा आता वर्तमान काळामध्ये त्यांना हे वेदना किंवा दुःख भोगावं होतं. काही-काही वेळा काय होतं, की अतिशय कष्टी लोकं म्हणजे कष्ट करणारे असतात, मेहनती करणारे असतात. पण त्यांना सुद्धा कधी-कधी अपयश येतं. काही बुद्धिमान लोकं असतात, ज्ञानी लोकं असतात. त्यांच्या पदरी पण दुःख पदरी पडतं आपण पाहतो. काही-काही त्यात ह्याच्या उलट पाहायला गेलं, काही मूर्ख, अज्ञानी आणि अशी म्हणजे लोकं असतात. पण त्यांच्याकडे म्हणजे अफाट पैसा असतो, समृद्धी असते, संपत्ती असते, घर, गाडी, घोडा सर्व म्हणजे ऐश्वर्य असतं सगळं. म्हणजे भौतिक संपत्ती प्रचंड प्रमाणामध्ये असतं. मग एक मूर्ख लोकांना पण आणि काही अहंकारी लोकं असतात समाजामध्ये. ते सर्व दुष्ट कामच करत असतात. पण त्यांच्यामध्ये पण सर्व समृद्धी असते. हे कशामुळं होतं? असा आपल्याला प्रश्न पडतो. ह्याचं सर्वाचं जर मूळ आपण पाहायला गेलो, तर याचं मूळ आपल्याला चित्तामध्ये सापडतं किंवा पूर्वजन्मामध्ये त्यांनी जे केलेलं कर्म, वाईट कर्म असतं किंवा एखादं चांगलं कर्म असतं, त्याचं फळ आपल्याला या वर्तमान काळात किंवा या जन्मामध्ये मिळतं. थोडक्यात काय, हा कर्म कारणाचा जो म्हणजे सिद्धांत आहे, हा काही वेळा आनंद निर्माण करतो, काही वेळा वेदना निर्माण करतो, काही वेळा अडथळे निर्माण करतो आणि या सर्वाचं मूळ म्हणजे चित्तात असलेल्या बीजच त्याला कारणीभूत आहे आणि मग ते कर्माचं जे बीज आहे, ते वृक्षामध्ये किंवा वटवृक्षामध्ये, मोठ्या वृक्षामध्ये त्याचं रूपांतर होतं आणि मग छोटी-छोटी जी कर्म असतात, त्यातून दुःख निर्माण होतं. आता चित्तात नेमकं काय होतं? चित्त म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं, की एक स्टोअर रूम आहे ती आणि त्या स्टोअर रूममध्ये काय होतं, की वेगवेगळ्या प्रकारची जी बीज आहेत, कर्माची जी बीज आहेत, ती संकलित केली जातात. थोडक्यात काय, एका बरणीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची बीजं ठेवलेली आहेत आपल्या म्हणजे काचेच्या बरणीमध्ये आणि ते चित्त आहे. ते पारदर्शक आहे, पण ते आपल्याला दिसत नाही. पण ते जे कर्म जे आहे, कर्म किंवा कर्माचे जे बीज आहे, ते समजा बीज आपण कोणतंही बीज आपण जर पृथ्वीवर असं पसरलं, तर ते जे बीज आहे ते अ, प्रत्येक बीज वेगवेगळ्या ऋतूमध्ये त्याचं म्हणजे बीज रुजतं. म्हणजे आता बघा, उन्हाळ्यामध्ये एक विशिष्ट बीज असतं ते रुजतं आणि बाकीचे जे बीजं जी असतात, ती बीजं सुप्त रूपामध्ये असतात किंवा त्याला योग्य किंवा पोषक असं वातावरण त्या बीजाला, त्या कर्माला मिळत नाही. त्यामुळे ते आपल्याला कर्म जे आहे, त्याचं फळ आपल्याला पटकन दिसत नाही. कालांतराने दिसतं. काही-काही बीजं असतात ना, ती पटकन रुजतात आणि त्याचं कर्माचं फळ आपल्याला पटकन मिळतं. काही उन्हाळ्यात रुजतात आणि त्याचं आपल्याला बीजाचं रूपांतर रोपामध्ये आपल्याला किंवा वृक्षामध्ये आपल्याला दिसायला लागतं. काही बीज जे आहेत, ती पावसाळ्यात रुजतात आणि ते पुढे आपल्याला माहिती आहे म्हणजे त्याचं रोप होतं, मग पुढे धान्य धान्य येतं. मग ते धान्यानंतर आपल्याला ते पुन्हा आणि बीजामध्ये त्याचं रूपांतर होतं. आणि अन्य जे बीज आहेत, ती समजा हिवाळ्यातलं जे म्हणजे रुजणारं बी असेल, तर ते पावसाळ्यात रुजणार नाही.
पावसाळ्यातलं जे बीज असेल तर ते उन्हाळ्यात रुजणार नाही. म्हणजे प्रत्येक ऋतूमध्ये जे बीज जे रुजतं त्याचं जे म्हणजे त्याचा जो काल असतो तो प्रत्येकाचा काल हा भिन्न असतो आणि इतर जी बीजे असतात ती बीजे तिथं असतात, त्या पृथ्वीवर असतात, पण ते सुप्त रूपामध्ये किंवा सूक्ष्म रूपामध्ये असतात. त्यामुळे त्या बीजाचं आपल्याला म्हणजे फलामध्ये म्हणजेच थोडक्यात कर्माचं फलामध्ये आपल्याला दृश्य स्वरूपामध्ये ते दिसत नाही. हा थोडासा चित्ताचाच एक भाग आहे. म्हणजे ते जे संस्कार असतात किंवा वासना असतात किंवा ज्या स्मृती असतात त्या सुप्त रूपामध्ये असतात आणि ज्यावेळेला त्या कर्माचं जे फळ आहे किंवा ते बीजाचा अंकुर वर येतो त्याच वेळेला आपल्याला ते संस्कार जे आहेत ते सुप्त रूपातून ते दृश्य स्वरूपामध्ये म्हणजे थोडक्यात कर्माचं फळ आपल्याला ते अंकुर रूपाने आपल्याला दिसायला लागतं आणि हे कर्माचं चक्र जे आहे, हे कर्माचं चक्र सुख-दुःखाचं जे चक्र आहे आपल्या पाहतो संसारामध्ये, कुटुंब व्यवस्थेमध्ये किंवा समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आता काही-काही वेळेला काय होतं, की जसं मी तुम्हाला म्हटलं, सद्गुणी मनुष्य जे आहे, तो दुःखी असतो बऱ्याच वेळा. वेदना त्याच्यामध्ये ग्रासलेल्या असतात आणि अविद्या जरी त्याच्या म्हणजे अविद्या हे दुःखाचं मूळ कारण आपण म्हणतो. पण त्या ज्ञानी जरी असला, तरी सुद्धा त्याला दुःख होतं, वेदना होतात. ह्याचं कारण म्हणजे त्याच्या चित्तामध्ये जे साठलेलं पूर्वकर्माचं जे फळ आहे, ते आता त्याला फलित होऊन त्याला ते कर्माचं फळ आत्ताच्या वर्तमान काळामध्ये मिळत असतं. म्हणून त्याला दुःखाच्या वेदना ह्या त्याला भोगाव्या लागतात. म्हणजेच भोग आता त्याला भोगावे लागतात. काही-काही लोकं काय करतात, की दुर्गुणी असतात, दुष्ट असतात. म्हणजे त्यांचं कोणत्याही प्रकारचं म्हणजे नैतिक मूल्यांचं ते जतनच करत नाहीत. त्याचं अवमूल्यनच करत असतात. अशी लोकं सुद्धा काही-काही वेळा आनंदात असतात. आपण पाहतो आणि त्यांच्याकडे समृद्धी असते, असं आपण पाहतो. पण ह्या लोकांना कधी-कधी कठोर शिक्षा सुद्धा मिळत नाही. शिक्षेपासून ते मुक्त होतात. आपण पाहतो काही वाईट गोष्टी म्हणजे वाईट कृत्य करतात लोकं, पण त्यांना शिक्षा मिळायला कैक वर्ष जातात. कधी-कधी शिक्षा मिळतही नाही. ते निर्दोष सुटतात. आपण न्यायव्यवस्थेमध्ये पाहतो. हे सुद्धा एक म्हणजे पूर्वजन्माचं काहीतरी एक त्यांचं फळ असतं किंवा कोणीतरी त्यांना कुठल्यातरी वकिलांनी पूर्वजन्मामध्ये त्यांना त्यांच्या शिक्षेतून त्यांना सुटका केली असते. म्हणून हा सुद्धा ह्या जन्मामध्ये सुटतो. असं एक थोडंसं एक हे तत्वज्ञान आहे. म्हणजे थोडक्यात काय, आपण जसं वागतो ना, तसंच आपण म्हणजे भविष्य काळ म्हणजे वर्तमान काळात आपण बनतो थोडक्यात. एक ह्याच्यामध्ये खूप सुंदर अशी एक आपल्या पुस्तकामध्ये रूपक कथा सांगितली आहे. त्यामध्ये सांगताना त्यांनी अ, यम आणि चित्रगुप्ताची एक कथा सांगितली. ती कथा काय मी तुम्हाला सांगत नाही, पण त्याचा सार मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. हे गरुड पुराणामध्ये लिहिलेलं आहे. ते काय म्हणतात, की आपलं जे म्हणजे कर्म आहेत, म्हणजे पापकर्म किंवा पुण्यकर्म यानुसार आपल्याला स्वर्ग, नरक किंवा पुनर्जन्म प्राप्त होतो. म्हणजे आपल्याला माहित आहे, यम माहित आहे आणि चित्रगुप्त माहित आहे. वर आपला ज्यावेळेला आत्मा जो आहे, म्हणजे आत्मा ज्यावेळेला शरीरातून बाहेर पडतो, त्यावेळेला ज्याला आत्म्याला लिंगदेह म्हटलंय, लिंगदेह असा वर आकाशामध्ये किंवा अवकाशामध्ये तो भ्रमण करताना तो ज्या त्याच्या म्हणजे कर्माप्रमाणे तो त्या व्यक्तीकडे तिथे जातो. आता म्हणजे जर त्यांनी पापकर्म जास्त केली असतील, तर त्याचं मूल्यमापन वर ते यम किंवा चित्रगुप्त करतात आणि त्यानुसार त्याला स्वर्ग प्राप्ती होते किंवा नरक प्राप्ती म्हणजे उच्च उच्च म्हणजे योनीमध्ये जन्म होतो किंवा नीच योनीमध्ये जन्म होतो किंवा म्हणजे देव योनीमध्ये वगैरे असा जन्म होतो. समजा त्यातूनही काही थोडीशी त्याची प्रगती झाली असेल म्हणजे ह्या योनीमध्ये त्याचं काहीतरी थोडंसं चांगलं काम झालं असेल, तर मग त्याला पुन्हा पुनर्जन्म होऊन चांगल्या योनीमध्ये त्याचा जन्म होतो. असे थोडक्यात त्यांनी या म्हणजे जन्म, मरण आणि पुनर्जन्माची किंवा स्वर्ग, नरक आणि पुनर्जन्माची संकल्पना थोडक्यात त्यांनी सांगितली आहे. म्हणजे थोडक्यात काय, की कार्य जे आहे म्हणजे पाप झालं, की चांगलं म्हणजे वाईट कर्म त्यालाच आपण वाईट कर्म म्हणतो. त्यातून वाईट फळ मिळतं आणि चांगलं कर्म झालं किंवा पुण्यकर्म झालं, की चांगलं फळ मिळतं आणि ह्या म्हणजे कार्य करत असताना आपण जर एखादं कार्य करतो, मग त्या कार्यामागे एखादं कारण म्हणजे अदृश्य स्वरूपामध्ये कारण असतं आणि त्या कारणावर आपण नियंत्रण ठेवून जर कार्य केलं, तर आपल्याला खरोखरच चांगलं कार्य करता येतं आणि त्यातून पुण्यकर्म घडतं आणि त्यातून आपल्याला चांगलं फळ मिळतं असं आपण पाहतो. आता ह्याच्या कार्याचे जे परिणाम आहेत, ते परिणाम भिन्न असतात. आपण पाहतो भौतिक परिणाम असतात, काही मानसिक परिणाम असतात,
काही आध्यात्मिक परिणाम असतात. पण या परिणामामध्ये काही वेळा काय होतं किंवा फलाचे जे परिणाम आहेत ते त्याच्यामध्ये विलंब होतो. काही वेळेला सौम्य परिणामाचे आपल्याला कर्माचे फळ आपल्याला अनुभवायला मिळतात. काही तीव्र म्हणजे म्हणजे कठोर शिक्षा होते. काही काहींना फाशीची शिक्षा पण होते आपण पाहतो. तर याचे जे परिणाम जे आहेत ना, त्या परिणामाचा जो कालावधीचा वेळाचा जो विलंब आहे, हा म्हणजे थोडक्यात काय कर्म आणि कर्म केलेल्याचं जे फळ आहे, त्या फळाचा जो कालावधी आहे त्यामध्ये थोडासा विलंब होतो. काही वेळा तात्काळ फळ मिळतं आपल्याला, काही वेळा विलंब होतो आणि काही वेळेला जन्मांतर सुद्धा आपल्याला त्याचं फळ मिळत नाही. कुठल्यातरी वेगळ्या जन्मामध्येच आपल्याला त्याचं फळ मिळतं. जसं की आपण एखादं कार्य केलं, आपल्याला तहान लागली की आपण पाणी पितो. मग ते कर्म फळ म्हणजे आपले तहान भागली म्हणजे कर्म संपलं. भूक लागली की आपण जेवतो, कर्म संपलं. म्हणजे तात्काळ आपल्याला फळ मिळतं. आता थोडासा विलंब म्हणजे आता तुम्ही एम-एची म्हणजे परीक्षा देणार आहे. मग ते एम-एची परीक्षा द्यायला अजून खूप उशीर आहे. तत्पूर्वी तुम्ही काहीतरी वेगवेगळी कार्य करायला प्रवेश घेतला, त्यानंतर पुस्तकं म्हणजे पी-डी-एफ घेतली, त्याच्या प्रिंटा काढल्या, त्यानंतर थोडंसं काहीतरी ओझरतं पाहिलं, त्यानंतर मग व्याख्यानं तुम्ही ऐकली. व्याख्यान ऐकल्यानंतर त्याच्यावर काही नोंदी तुम्ही नोंदी घेतल्या त्याच्यानंतर. नोंदी घेतल्यानंतर तुम्ही पुन्हा त्याचा थोडंसं वाचन केलं, उजळणी केली, मग असाइनमेंट लिहिले. असाइनमेंट लिहिल्यानंतर पुन्हा तुमची प्रत्यक्षात मग तुम्ही परीक्षेचा फॉर्म भरला, मग लेखी परीक्षेला बसला, प्रात्यक्षिक परीक्षा दिली. प्रत्यक्षात तुम्ही ज्यावेळेला लेखी परीक्षेला बसताय, ते त्यावेळेला ते प्रत्यक्ष कर्म झालं तुमचं. आणि मग ते कर्म झाल्यानंतर तुमचा निकाल सुद्धा पटकन लागत नाही. मग ते पेपर जाणार त्या ठिकाणी जातील. मग ते पेपर तपासणार, मग तुमचे ते गुणपत्रक तयार करणार, ते अपलोड करणार नंतर विद्यापीठाला. विद्यापीठ त्याच्यावर मूल्यमापन करणार. मग शेवटी तुमचं जे आहे ते संकेतस्थळावर तुमचं म्हणजे त्याचा जो गुणवत्ता जी आहे, ती गुणवत्ता तुमच्या संकेतस्थळावर सांगितली जाणार आणि मग कालांतराने म्हणजे 1 महिन्यानी किंवा 2 महिन्यांनी मग तुम्हाला प्रमाणपत्र मिळणार परीक्षेचं. मग हे कर्माचं जे फळ आहे ना, तुम्ही कर्म केव्हा केला, केव्हापासून सुरुवात केली आणि तुमचं कर्माचं जे फळ आहे, ह्याच्यामध्ये जर कालावधीचा विचार केला तर 2-3 महिन्याचा किंवा 4 महिन्याचा सुद्धा विलंब होतो. असं मला इथं थोडक्यात तुम्हाला म्हणजे कर्माचं जे फळ आहे, त्याच्यामध्ये विलंब होतो. काही तात्काळ फळ मिळतं, काही विलंब होतो आणि विलंब होण्याचा जो काळ आहे, तो म्हणजे तात्काळापासून काही वर्षे, काही महिने, जन्मांतर असं